गुरु ते तज्ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. आज या ठिकाणी आपण सगळे एकत्रित बंधू भगिनी, मातृशक्ती, आबाल वृद्ध, सगळे देवस्वरूप मंडळी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. याला काहीतरी कारण आहे. तुम्ही विनाकारणच आले का काही कारण आहे? याला काहीतरी काय कारण असेल तर या आपल्या श्री क्षेत्र वीर कल्याणमधील आदरणीय श्रीमती कमलताई देवरावजी पाटील वाघमारे या तीर्थक्षेत्र करून आलेले आहेत. त्या निमित्तानं आज 4 लोकाला अन्नदान करावं, त्यांच्या मुखात 4 घास जावं, तिथं भजन घडावं, चिंतन घडावं, देवाचं चिंतन कानावर पडल, अभंग कानावर पडल, त्याचा अर्थ ध्यानात येईल, अर्थ लक्षात आला की अर्थरूप होता येईल, असा एक त्याचा हेतू आहे. तर एक शुद्ध हेतू आहे. तर तीर्थयात्रेलाच का जाव? तर तीर्थयात्रामध्ये देवाचा विग्रह असतो, देवाची सगुण मूर्ती असती. देव एकच पण वेगळ्या वेगळ्या रूपात. जो पांडुरंग आहे तोच बद्रीनाथ आहे, जो बद्रीनाथ आहे तो जगन्नाथ आहे. देशाच्या कान्याकोपऱ्यात कुठेही गेले तर त्याचं काय स्वरूपच, त्याचाच विग्रह आहे, सगुण परमेश्वर आहे. कारण आपल्याला जर काही आधारच नसतं तर कसं कळालं असतं आपल्याला वास्तविक परमेश्वर? म्हणून सगुणी भजता निर्गुणी पावले. तीर्थयात्रेला जाव, तर साधू संत भेटले त्यांचं संगतीत काही काळ घालवीत जावं. त्यांच्या कृपेनं आपल्याला सगुण परमेश्वराची पूजा करावं, कर्म करावं हे लक्षात येतं. ते करता करता आपण पूजा करतो, प्रतिमा आणतो ना आपण देवाची, तिची पूजा करतो. हळूहळू असं लक्षात येतं की हा देव कसा असेल, केवढा असेल, काय सर्वाधार आहे तो, हे लक्षात येतं. सगळ्याला काय आहे? आधार आहे. भोळा भाबडा कसाही माणूस असला त्याला हे मान्य करावंच लागेल ना. भले त्याची उपासना वेगळी असेल, तो कोणत्या देवाला मानणारा असेल, कोणत्या महाराजाला मानणारा असेल, पण जगाला सगळ्याला आधार कोण आहे त्याची परिभाषा वेगळी असेल. कोणी अचिंत्य शक्ती बनेल, कोणी गॉड बनेल, कोणी अल्ला बनेल, पण मूळ शक्ती सगळ्या जगाला सर्व आधार. नुसतं वीर कल्याणलाच आधार नाही, समग्र पृथ्वीवरती जेवढ्या येतात त्यांना काय सगळ्याला आधार. त्याचं नाव काय? देव. बरोबर आहे. आणि तो देव करण्याकरता हे मांगल्याचं प्रतीक आहे. आपल्यासमोर हा विग्रह जो आहे कशाचं प्रतीक आहे? हो, विग्रह आहे. कारण ते करता करताच आपल्याला ते लक्षात येऊन जातं की परमात्मा व्यापक आहे, सर्व व्यापक आहे, त्याचा आपला संबंध आहे. म्हणून तीर्थयात्रा करीत जाऊ. हात पाय चांगले तोपर्यंतच करता येते. जेव्हा हे सगळं सिद्ध आहे तेव्हा तू आपुले सोयीत हे हात पाय चांगले तोपर्यंत ते करून घेत जाऊ. इकडं तिकडे वेळ घाली जाऊ नाही डॉक्टर साहेब. जायला पाहिजे तुम्ही आता, कारण वर आरशात पाहिल्यावर लक्षात यायला पाहिजे, जायला पाहिजे सगळ्यांना. बरं का जगत भाऊ, आता ह्याच वयात आहे तीर्थयात्रेला जात जाव. याच्या मागं माझा स्वार्थ आहे. बहुतेक तुम्ही जवळपासचे लोक मलाच बोलवणार, म्हणजे काहीतरी मलाही कसं आहे आपले 10-20 रुपये भेटतील, पण तीर्थयात्रेला जात जाव. हो, तीर्थयात्रा करता 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 आपल्याला काय होतं? आपण कर्म करतो, त्या देवाची पूजा करतो. ते करता करता ध्यानधारणा करतो. ध्यानधारणा करता करता तो आणि आपण भिन्न नाही हे लक्षात येतं. असं लक्षात आलं की मग तुमच्या पाठीमागं भय चिंता राहत नाही. म्हणजे तुम्हाला हरी हातात आला, तुमच्या हरी कळाला. हातात आला म्हणजे असा नाही आला, म्हणजे स्पष्टता झाली जीवनाची. काय झाली? त्याला म्हणायचं हरी हातात आला. आणि मग कैची हरी आला हातात, हरी आला, हरी आला हातात, हरी आला हातात, हरी आला हातात.
मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्याची सरली रधार, त्याची सरली धार, त्याची सरली रधार, त्याची सरली धार, कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, जाती सरली रधार, जाती सरली रधार, जाती सरली रधार, जाती सरली रधार. मग काय होतं, या जगाला जो आधार आहे त्याचा आणि आपला काय संबंध हे लक्षात येतं. या गोष्टी लवकर आपल्याला उजेडत नाही. मग अशा माणसानं काय करावं, साधू संतानं त्याला तीर्थयात्रा करायचं सांगितलं. काय करायचं जावं त्यानं, तीर्थयात्रेला जात जावं. मग कळता कळता त्याला असं कळतं की सगळे तीर्थ जे आहेत हे आपल्या श्रीगुरूच्या चरणाजवळ. सगळ्या विश्वाची माऊली सांगतात, सगळे तीर्थ जर कुठं असतील तर माझे तीर्थ सगळे माझ्या श्रीगुरूच्या चरणाजवळ. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ हे तीर्थे निवृत्तीचे पायी, येथे पुढे देई माझ्या मना, येथे पुढे देई माझ्या मना, येथे पुढे देई माझ्या मना. आता नवी कधी भ्रमिते भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. भक्तीसी मार्जन केले असे, मार्ग करी जाते, किती मार्ग करी जाते. आता काही न कळता काही करणं म्हणजे ते भ्रमात भ्रमण आहे. सत्य जे आहे ते न कळता भ्रमण करणं म्हणजे कशात भ्रमण येते, मनानं काहीतरी करणं म्हणजे ते भ्रांतीत भ्रमण आहे. भ्रमात कसं आहे ते भ्रमण आहे. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथेची हरिपाठी स्थिरावला. आणि संतांच्या संगतीनं जर तो परमार्थ करू लागला तर संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. साधू संतांच्या संगतीमध्ये त्याला वास्तविकता लक्षात येते. माणसाला निम्मरातचं दिसतं का, आधारी रात्र दिसतं. झुंझुरकात, झुंझुरक शब्द नसेल तुमच्याकडं काय, झुंझुरकात, कारण मी जंगलात राहणारा माणूस आहे त्याच्यामुळे मला सगळंच माहिती आहे. झुंझुरकात दिसतं का, झुंझुरकात फटल्यावर पहाटच फुटावं लागल तसं स्पष्टता होणं म्हणजे पहाट शब्द वापरलाय. फुटली पाद गुरु भजने फुटली पाद माता भक्ती भेटली बरवंता भेटली बरवा त्याने मार्ग दाविला चोखटगा नर हरे रामा गोविंदा वाचो देवा नर हरे रामा गोविंदा वाचो देवा तिरे मार्ग दाविला चोखटगा नर हरि रामा गोविंदा वासुदेवा नर हरि रामा गोविंदा वासुदेवा. गुरुवचनी फुटली पहाट म्हणजे जीवनाची स्पष्टता झाली. जीवनाची स्पष्टता होती म्हणजे काय, आपण जगत नाही जीवन का खरं जीवन लक्षात नाही. आपण जीवन कोण जगत नाही, वकील जगतो, डॉक्टर जगतो, बॅरिस्टर जगतो, मंत्री जीवन जगतो, पण ते कशाला स्वरूपाला धरून जगतो का ते हाला धरून जगतो.
देहाला धरून जगणं जे जीवन आहे ते आपलं जीवन नाही. हे आपलं आणि आपलं खरं जीवन जे आहे ते जर लक्षात आलं तर मग कैची मग त्याला भयचिंता नाही. तर चिंताग्रस्त लोक आहेत फक्त आपलं वीर कल्याण परिसर सोडून. ते म्हणतात हे कसं काय तोंड पूजे गप्पा, मला भिकाऱ्याला ये नाही तुमच्या दारात. हो, कोणी असो, चिंताग्रस्त लोक आहेत. वास्तविकता जर नाही कळाली, किती अर्थ जरी त्याला मिळाला तरी त्याला समाधान नाही. किती पैसा त्याला मिळाला तरी समाधान नाही. पदप्रतिष्ठा मिळाली तरी खरं समाधान नाही. तकला तू समाधान नाही. कसं आहे? हो, जसं आता हे जालन्याला औरंगाबादला नाथसागराचं पाणी येतं नळाला, तर ते कायमच असतं का कधी येतं कधी जातं, कधी येतं कधी जातं. बरं ते पाणी कशातून येतं? कशातून? नळातून येतं. बोलत जाणतो का टाईम झाला तुमचा. कशातून येतं? ते नळाचं असतं का नळाचं असतं? याच्याकरता असे टंगड्या पसरून बसत जाऊन मी, मर्यादा आहे त्याची. तुम्हाला तर मोठाली माणसं आहे, मला बोलता येणार नाही. तुम्हाला इच्छा झाली 1000 रुपये द्यायचं ते जाईल निघून. भिकाऱ्याचं व्हायचं कसं? पण मर्यादा आहे बरं का, पाळायलाच पाहिजे. ते आता जागा भरपूर आहे, नाही तर इथे बसता येते सगळं. ती एन्जॉय म्हणून ऐकत जाऊन ही गंमत म्हणून. कधी संपत कोणास ठोक बोलावला आम्हाला पाहुण्याला, पण आता हे काय आणलं माझं ते वारकरी असल्यामुळे बिचाऱ्यानं आणलं ते, खरं एक नाही. आता आल्या आल्या जेवण जा बाबा. आणि दुसऱ्याकडचं जर काही असतं दुसरीकडचं तिकडचं मग भलेच बरेच आले असते, पण आता बरंच कमी झालं ते. दुसऱ्या देवाचं नावच. हो, मनुष्य देह बापा हो, पुन्हा भेटणार नाही. या देहातच ह्या गोष्टी कळून घेतल्या तर जवळ. नाही तर पशु पक्षी येतात आणि त्यांनाही लेकरं बाळ असतात. उलट संसाराला ते देह चांगला आहे. नाहीतर कलेक्टर बॅरिस्टर आमच्याकडे येतील वय झाल्यानंतर ते म्हणतात महाराज प्रपंचात काहीच खरं नाही. मिळालं बरं झालं उशिरा का होईना कळालं. कुठं उडी टाकली नाही तो विहिरीत, कशात गेला नाही याच्या खाली. तिथं त्रागा असतो त्यांना सगळा त्रागा. समाधानाचा पत्ता. आता इथं 10-20 मिनटं कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं का नाही? 10-20 मिनटं. आणि इथं जे चिंतन चाललं याच्यातला परमात्मा जर कळाला तर अखंड समाधान आहे रे भल्या माणसावर. बाकी काही जरी मिळालं तुम्हाला तरी समाधान नाही. हा भ्रम आहे तुमचा की पैशानं सगळी चिंता जाते. कोरोनाच्या काळात काय पैसा नव्हता का लोकांचा? काऊन तर लांबले होते. नाही तर लिहून ठेवलं असतं महाराजांना आमच्या, पैसा आला हाता मग कैची भय चिंता. काही महाराजावर विश्वास आहे की नाही तुमचा? संत सावता महाराजावर, चोखोबावर काही निष्ठा आहे की नाही तुमची? त्यांनी सांगून ठेवलंय की हरी आला आणि मग कैची. हो, आपल्या जीवनाचं जे आधार आहे, आपण कशावर आहे, आपला संबंध कशाशी आहे हे कळत जाव. बर्फाचा खडा, बरोबर आहे. बर्फाच्या खड्याचा आणि पाण्याचा संबंध यायचा का आहे? हे अवघड तर नाही चाललं ना तुम्हाला. संबंध यायचा का आहेच? बर्फाच्या खड्याचा आणि पाण्याचा काय यायचा संबंध? यायचा का आहेच. अलंकाराचा आणि सोन्याचा संबंध यायचा का आहेच. मातीचा आणि गाडग्या मडक्याचा संबंध यायचा का आहेच. तसं तुमचा आणि देवाचा संबंध यायचा का आहेच? आहे. हजारो वर्षापासून पंढरीला जाऊन मेळ बसेन. पंढरीला गेल्यानं मेळ बसतो का इकडं तिकडं गेल्यानं मेळ बसतो का तिथं जाऊन संताजवळ जाऊन बसल्यानं हे कळून घेतल्यानं मेळ बसतो. हे कळून घेतल्यानं आपला अभिमान सोडून द्यावा लागत असतो, आपला ताठा सोडून द्यावा लागत असतो. आपण मंत्री असो का संत्री असो, एवढा मोठा जाणता राजा, अरे तो शरण आला. टेन्शन आलं की तो तिथं हजर असायचा साधू संताकडं. हा टेन्शन. आणि आताच्या महाभागांना टेन्शन आलं ते कुठं टेन्शन असतात हे विचारू नका. काही काही त्याच्या उष्ट्या घोटा करता मागं मागं लागत. साहेबाची जर शिगुरली तीच घेतली है ते रे की. त्याच्यापेक्षा चरणामृत घे रे. रोज देवाची पूजा करीत जा. त्या देवाचं चरणामृत पीत जाव रोज. तुमचं कल्याण करणार आहे ते. ही घमेंड आपल्याला सुधरू देत नाही, हे पडदा सुधरू देत नाही, हा अभिमान सुधरू देत नाही. जाणता राजा आहे.
एका क्षणात तुकोबारायाने सांगितलं, राजा अरे मी गरिबीचा स्वीकार केला, तू जे आणलं ना धनद्रव्य हे जगाच्या दृष्टीनं मला दाखवायचं की एवढ्या गरिबीतही परमार्थ करता येतो, प्रचंड श्रीमंतीत सुद्धा परमार्थ करता येतो, हे नाथबाबांना दाखव. आणि जगानं उपासात्मक दृष्टीनं आपल्याकडं पाहिलं, जातीच्या बाहेर टाकलं आणि त्यांच्या संबंधात लोकांना काही गाडगं दिलं नाही, मडकं दिलं नाही, त्रास दिला, तरी परमार्थ करता येतो. तुम्ही तर बाहेरच करता, या वाटत होतं पंढरीला, पण तुम्हाला तर माहिती, आम्हाला काय माहिती. अरे आषाढी कार्तिकेला जातच जा, तिथं आपले मायबाप असतात, संत वार कीर्तनाचा, तिथं गेल्यानंतर हे कळत असतं. त्यांच्या योग्य यथोची संतांच्या श्रवणात बसल्यानंतर भ्रांती जात असते. काय जात असते? आपल्याला भ्रांती आहे धनाची, संपत्तीची, भारी जातीची, हलक्या जातीची, ही सगळी काय आपल्याला जळलेली भ्रांती आहे. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये म्हणत होतले. भ्रांतीपासून आपल्याला वेगळं व्हायचं. भ्रांती दुःखाला कारण आहे. आणि आपल्याला पैशाची, संपत्तीची, मोठेपणाची काय सगळी भ्रांती आहे. भ्रांती आहे. ही भ्रांती आपल्याला सुधरू देत नाही. साधू संतांच्या कृपेनं हळूहळू हे कळतं की आपला संबंध जो आहे, आपण कळणाऱ्या वर्गातले आहोत का न कळणाऱ्या वर्गातले. म्हणजे आता हा पंचा आहे, पंचाला कळतो का मला कळतो? कोणाला कळतो? मला म्हणजे छातीला का हाताला? कशाला? मला म्हणजे कोणाला? एक कळणारं काहीतरी तत्व आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये एक गुप्त वस्तू आहे. आता हे झाडं हालायला लागले, त्यांच्या पक्षाचे लोक आले म्हणून हालायला लागले का? त्यांनाही पक्षात टाकलं काय झाडालाही? कशामुळे हालायला लागले ते झाडं? बोलत जा ना, तोंड असेल तर वाचा. इथं बोला ना चांगलं. कशामुळे हालायला लागले? जर काही मान सन्मान भेटला तर किती जोरानं तोंड वाचेल. मी हे सांगा, बोला, कशाने हालायला लागलेत? शाबास. आणि तुम्ही बसलेले कशावर चालले रे? वारं गेलं तर कोणी तुम्ही टीमाजी कुठले? कशाचे भगवान महाराज आनंद गडकर? अरे व्यवहाराकरता म्हणावं लागतं. महाराज काही विचारतात मला, तुम्ही आनंद गडकरचे खरंच का? काही लोक म्हणतो ते नावा मठावर होते. मी आणलं, मी कुठाला विचारूच नको. आणि कसं काय? मलाच पत्ता लागला त्या. मी गडावरचा नाही, मधला नाही, खालचा नाही, आणि पत्ता लागला तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही. हे उगं घमेंट आहे आपली. 2 दिवसाचा पसार आहे, 2 दिवसाचा प्रवास आहे. बरोबर आहे. आता सहज तुम्हाला विचारलं तर सांगायचं प्रेमानं. आता व्यावहारिक दृष्टीनं मी पीर कल्याणचा आहे, तसं तुम्हाला आम्ही सहज विचारलं, कुठले तुम्ही? हां, पहिल्यापासून? नक्की सांगा बरं कुठले. आधार कार्ड दाखवा तुमचं. अरे हे इथले पार्टातलं आधार कार्ड आहे. आपल्याला आधार कार्डाची काय गरज आहे? सगळे आपण एका वार्डातले, त्याचं नाव देवराव पाटील आहे. आपल्याला सगळ्याला आधार जर कोणाचा असेल तर देवाचा आहे. आणि त्या देवाचा आपला संबंध आहे. एखाद्या मंत्र्याचं पोरगं भीक मागायला आलं तर त्याला बरं वाटेल का हो? वेड्यासारखं कुठेही गटारात दारू पिऊन पडलं त्याला बरं वाटेल का? कोणाला? त्या मंत्र्याला समजा सज्जन असला तर, श्रीमंत तर लेकरू भीक मागू लागलं त्याला बरं वाटेल का? पण श्रीमंत आज आहे उद्या, मंत्री आज आहे उद्या, देव आज आहे उद्या, चालू द्या. बोघम ऐकत बसायचं, ध्यान देऊन ऐकत जावं. अरे देव कधी नाही ना आपण कोणाचे आहेत? मग आपल्याला सोडतो का तो? हे सगळं किती आवडलं तरी आपल्याला सोडण्याशिवाय देह आपल्याला सोडणार, मन बुद्धी अहंकार आपल्याला सोडणार, धन दौलत पसारा आपल्याला, ज्याच्या तुम्ही भरोशावर आहे ते तुम्हाला काहीच उपयोगात येणार नाही. तुम्हाला उपयोगात येणारा फक्त तुझं, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी. त्या देवाची या धन संपत्ती तुम्हाला असू द्या अमाप, पण त्याचा अभिमान ठेवू नका. त्याच्यात काहीतरी चांगला फायदा करा. धनाचा चांगला फायदा करा, मनाचा करा, तनाचा. तन म्हणजे शरीर, तन मन धन, याचा नीट उपयोग करा देवानं दिलेला. म्हणजे हे कळून घ्या. हे कळून घेण्याकरता ते सगळे 4 लोक जे बोलावले यांच्या पोटात अन्न जाव, प्रसाद जाव. बरोबर आहे. आपल्याला 2 घास पोटात जायला पाहिजे ना. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लीनतान, डुबने को, म्हणजे पर्याय ना तो तुमचा अभिमान जावं याच्याकरता हे प्रवचन आहे.
इथं काहीतरी महाराज घंटाभर आणायचा आपला, आपणही घंटाभर ऐकायचं की नाही ऐकायचं, तसं नाही. ध्यान देऊन ऐका, कान देऊन, सर्वांगाचे कान देऊन ऐका. अरे हे खरं आहे, तुमचं पोट भरेल पण मन भरलं नाही ना. मन वढाळ आहे, मन न भरल्यामुळे समाधान नाही आपल्याला. आणि मन कुठं टापत नाही. मन किती जरी सुंदर पत्नी असली, सुंदर नवरा असला, तर आज न उद्या तरी कवर खराब. तर तसं नको म्हणू डॉक्टर. कवर हे कवर आहे म्हणून बरं आहे तुम्ही आपले, नाही कोण विचारतं रे भूत तुम्हाला. कवरच नसतं तर कोणत्या मुलीनं पसंत केलं असतं तुम्हाला. कशाचे डिझाईन बिझाईन कशाचं काय आलं. अरे कवर आहे, या शरीराला कवर आहे. शरीर चांगलं आहे, मन चांगलं आहे, अजून बराळ्याकडे जायचं काम पडलं, हे उपकार समजा देवाचे. आणि जोपर्यंत हे सगळं सिद्ध आहे तोपर्यंत तीर्थाला जात जा, रोज देवाची पूजा करीत जा, आणि खरं वर्म ध्यानात हळूहळू घेत जा. हे वर्म जर तुमच्या लक्षात आलं की खरोखरच माझा संबंध नेहमी देवाशी आहे. हे श्रीमंती गरिबी हे स्वप्नवत आहे. स्वप्नातला एक श्रीमंत माणूस आहे. स्वप्न पडतं की नाही तुम्हाला कधी कधी? स्वप्नात श्रीमंत आहे मी असं वाटतं का नाही, आणि स्वप्नातच त्याची गरिबी आली, दुःख होतं का नाही? मी श्रीमंत आहे बरं वाटतं पहिल्यांदा, आणि स्वप्नातच काय झाला तो मान्य आहे का तुम्हाला? कळू लागलं की थोडं थोडं स्वप्नातच गरीब झाला, दुःख होतं का नाही? पहिल्यांदा मी बरा आहे असं वाटत होतं की नाही श्रीमंत होता, तर आता कसं वाटायला लागलं? आता दुःख वाटायला लागलं. आणि जाग आल्यावर मी गरीब का श्रीमंत? मग मी त्याचा साक्षी आहे का मी गरीब श्रीमंत आहे? मी त्याच्यात तो मी होतो का तो मी आहे असं वाटत होतं? तसं इथला श्रीमंत मी आहे असं वाटत का मी तो आहे? इथला गरीब सुद्धा मी वाटत का मी आहे? अरे हे सुद्धा स्वप्न आहे. हे पाश्चिमात्य लोक याचा विचार करायला लागले. ऑल नाईट मेअर, हिअर गॉड नॉट बट सेल्फ गॉड, नियर गॉड, अहम ब्रह्मास्मी, याचा विचार करायला लागले ते. आणि आपण भारतात जन्माला आलो, ऋषी मुनीच्या देशात जन्माला आलो, साधू संतांच्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला आलो. इथे एवढे संत झाले, एका संताचा, कोणत्याही संताचा एक अभंग जर तुम्ही लक्षात घेतला तर तुमचं जन्माला आल्याचं फळ तुमच्या पदरात. अभंग अभंग पाठ करीत जा नुसते, का अभंग मी आहे ध्यानात घेत जा. माझा भंग आहे का अभंग आहे? नाही तर गाथा पाठ आहे तरी मटकत होतो, 4 वेद पाठ आहे तरी मटकत असाल, अटकत ते. मग पाठांतरानं मेळ जमत नाही. मला एकानं विचारलं गाथ्याचा अर्थ काय म्हणे महाराज, काही काही अभंग कळत नाही. त्याला मी अजून वाचलाच नाही, पण तुकोबारावर निष्ठा आहे म्हणे. गाथ्याचा अर्थ काय? मेल सगळ्या अभंगाचं एकच येतोय तुकोबारायला सांगायचं. काय ते म्हणे? काय? मी म्हणलं तू अभंग आहे. तू कोण आहेस? तुझा कधी भंग? आणि तुम्हाला काय वाटतं आज उद्या मी जायला? हे भ्रमानं वाटतं का प्रमा आहे? ज्ञानानं वाटतं? हे अज्ञान आहे का ज्ञान आहे? आणि स्वतःला ज्ञानी समजून घेतो, स्वतःला काही समजतो, हा भ्रम आहे. हा भ्रम घालवणं हे या देहातच आहे, इतर देहात नाही आहे. इतर देहात काहीच कळत नाही, काही कळत नाही. इतर देहात लेकरं बाळं आहे त्यांना, ते उलट लेकरं बाळं बरे आहेत. ते मांजरीचे पिल्ल्याचे पोराचे डोळे उघडले ना ते कामाला लागत आहेत. कुत्र्याच्या पोराचे डोळे उघडले की ते कामाला लागत आहेत. काही कोणाच्या भरोश्यावर नाही. कोणत्या मंत्र्याची दाढी खाजवीत नाही, कोणाला लोणी लावित नाही, नोकरी द्या म्हणून. कोण? कोणाची पोरं? कुत्र्या मांजराचे. पुन्हा म्हणत नाही पप्पा आमच्याकरता काय. आणि याला मातीत चालला पप्पा तरी याचं कल्याण व्हावं असं कोणीच घरात इच्छित नाही. कोण आहे असं चुडेला राणीसारखी? कोण आहे एखादा पुंडलिकासारखा मुलगा? कोण आहे श्रावण बाळासारखा? आपल्याकरता जे सगळं का त्याचं कल्याण व्हावं. अरे याच्यातून थोडून तो या मायामोहाला झटका देऊन एकदा तरी आषाढीला येत जा, तिथं कळवून घेत जा. हे कळतं यार हे 2 दिवसाचं पार्ट आहे, पैसा अडका धन दौलत सोयरे धायरे बोलत जाव चालत जाव, पण आपण त्याच्यात अडकत जाऊ आणि त्याच्यातून निघू कसं आपण? हे काढणारे जर कोण असतील तर येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, हे काढणारे. नाही तर पशुवादिकाला कुठं काही कळतं काय? मला एकदा त्या कन्हैयानगरमध्ये दीपोळीच्या दुसऱ्या दिवशी एक डॉक्टर आपले गोरक्षक म्हणून होते, आपले प्रेमी होते आमचे, ते गाडी आमची उभी केली. मी म्हणलं आता काय म्हणते पाव डॉक्टर साहेब. उतरो बोले महाराज. मी म्हणलं क्या गडबड आहे? मेरी बात सुनो बोले. मी उतरवलं, एका खुर्चीवर आणून बसवलं मला.
हे कशावर चाललं पशुला काही कळत, त्याच्यावर चालला दृष्टांत. मी बसलो, मला म्हणे आज के प्रोग्राम क्या प्रेसिडेंट आहे. मला खूप आनंद वाटला. माझ्यासारख्या मूर्खाला अध्यक्ष, आहिर गवळी मंडळी मला आज अध्यक्ष करू लागले. लोक सगळी इस्टेट बर्बाद करतील तरी निवडून यायची कमी शक्यता, आणि निवडून नाही आले तरी कोण बरं म्हणते त्याला बेवडा असेल तर काय खरंय म्हणते. मला आनंद वाटला की माझ्यासारखा मूर्ख माणूस एक खडक्याजवळ नाही, आपल्या पाठीमागं पोटीमागं कोणी नाही, मला अध्यक्ष. बरं वाटलं जीवा. पण कशाचा अध्यक्ष हे अजूनही मला कळालं नव्हतं. मग तो आला, मग ते 2 हाले धरून आणले आणि याला हात लावा म्हणे महाराज, म्हणजे त्या हाल्याची टक्कर लावायची अध्यक्ष. बरं त्याच्यातूनही आम्ही मान्य आहे. मग आम्ही पुन्हा परत आलो खुर्चीवर बसलो. ते म्हणले नाही महाराज इधर आओ सामने. याला आमने सामने की बात मेरे पास मत करो, तुला मैं दुर्बल आदमी है. नहीं इधर आओ. बोले कैसे झूंझते देखो बोले वो. मैं बोला भैया अरे उसको माँ समझती नहीं तो महाराज क्या समझेगा. कोणाला त्याला आई कळत नाही, कोणाला त्याला बहीण कळत नाही, त्याला आई बाप बहीण शास्त्र शुभ अशुभ काहीच कळत कोणाला. त्याच वर्गात बसायचं का आपल्याला. अरे आपल्याला सगळं कळतं. आई कळती, भाऊ कळतो, बहीण कळतो. बकरीपासून तो बोकड्या तयार होतो, बरोबर आहे. ती बकरी कोण आहे त्याची, तिला गरोदर ठेवतो, त्याला आई कळती का. आणि तो बोकड्या खाणारा डोकड्या कसा असेल पहा तुम्ही आता. त्याला काय प्रवचन आवडलं, काय कीर्तन आवडलं. तीर्थ पेणाऱ्याला लवकर आवडत नाही, चांगलं वागणाऱ्याला आवडत नाही, त्याला कसं आवडल. आणि हे आवडून घेतल्याशिवाय ते नवीन जेव्हा. म्हणून सवड काढा पण ही आवड निर्माण करा. आणि हळूहळू ढाळे ढाळे के होते नि के वेळे तया मार्गाचे निवळे निश्चित टाके. तुमच्या गुरु महाराजाजवळ बसत जा. म्हणा महाराज कानं फुकले तुम्ही, पण आता भ्रांती घालवा आमची. भ्रांती घालवल्याशिवाय तेने विन जीवा हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा आदरणीय वाघमारे ताईंना हा कार्यक्रम स्तुत्य अशा प्रकारचा ठेवला आहे. इथला 2 घासाचा प्रसाद घ्या, भावनेनं घ्या. हा तीर्थाचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे असं समजा. आणि अंतःकरण शुद्ध करा. आणि अंतःकरण जर शुद्ध झालं तर तुमच्या इथं कायमचाच आनंद राहील, कायमचा आनंद राहील. म्हणून भेदाच्या गप्पा ऐकल्यापेक्षा संतांच्या गोष्टी ऐकत जाऊ. कारण मंथरा म्हणजे राम अवतारात एकच होती, आता जागजागी आहे. तो बापता असाच आहे, भिडी मंथरा. म्हणजे पोरातून बापात भेद, सासू सुनात जिथं काही बरं चाललं तिथं तू माईल तर काहीच कळत नाही. मी पाहिलं पहा, माई तर लेखात भेद. असे भेद घालणारे मंथराच नाही तर कोण आहे. भेदबुद्धी म्हणजेच मंथरा ह्या जागजागी अशा भेद घालणाऱ्या. म्हणून अशा भेदापासूनही सावध राहा. अरे आपले आई वडील आपल्या हिताकरता आहे का शेजारी पाजारी कोणी आपल्या करता, तिथं भेद घालणारे. तुझी सासू तर अशीच आहे, ती सांभाळीन गाईल आता. अरे चाललो कोणीकडे आपण. म्हणून भेदाच्या गोष्टी कानावर येऊच देऊ नका. आणि अभेदात्मक गोष्टी ध्यानात घेतल्याशिवाय राहू नका मायबाप. यातच तुमचं कल्याण आहे. पुंडलिक वरदा श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 गोपाल कृष्ण भगवान. आता हात जोडा. आता विश्वात्मके येणे वागयज्ञ तोषोनी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मे रती. भूता परस्परी पडो मैत्री जीवा दुरितांचे तिमिर. विश्व स्वधर्म सूर्य जो जे वांछील तो तेला हो. प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी चला कल्पतरूचे. चला नाही बर का, चला नाही. चला म्हणजे चला, चला नाही चल. संत हे चल आहे का अचल आहे. चल हा शब्द लक्षात घ्या. म्हणजे तुमची दुरुस्ती केली मी, नाही तर ते अनर्थाचा राहत. चला कल्पतरूचे
चिंता मुनीचे गाव बोल बोलिले जे अर्णव देऊ शांती चंद्रमे जे लांछन माणदंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्य किंबहुना सर्व किंबहुना तिन्ही लोकी भजे जो आदिपुरुषे अखंड आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके द्रष्टा द्रष्ट विजय येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुख्या येणे वरे ज्ञानदेवो सुख्या येणे वरे ज्ञानदेवो विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज की समर्थ सद्गुरु साखरे महाराज समर्थ सद्गुरु रंगनाथ महाराज समर्थ सद्गुरु जोग महाराज की जय. बोलो रे भाई सब सब संतन संतन की की जय.